नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, घर सजवताना आपण अनेकदा रंगांचा आणि फर्निचरचा विचार करतो, परंतु भिंतीवर लावलेली चित्र आपल्या प्रगतीची दिशा ठरवत असतात. विशिष्ट ऊर्जा आकर्षित करणारी काही चित्र आपल्या घरामध्ये असणं अत्यंत लाभदायक ठरतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकारचे चित्र पाहणार आहोत, जे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता, ज्यातनं तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. सर्वात पहिले चित्र ते म्हणजेच कामधेनू गाय. कामधेनू ही पौराणिक काळापासून इच्छापूर्ती करणारी गाय मानली जाते. तिचं वासरासह असलेलं चित्र किंवा मूर्ती घरामध्ये असणं अत्यंत शुभ आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासणार नाही. मानसिक शांती देखील तुम्हाला लाभेल. आणि कामधेनूचं चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात जर लावलं तर याचे सर्वात जास्त फायदे तुम्हाला मिळतील. आता दुसरं चित्र आहे ते म्हणजेच सतत धावणारे पांढरे घोडे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी 7 धावणाऱ्या घोड्यांचं चित्र खूप लोकप्रिय आहे. हे चित्र प्रगती, वेग आणि शक्तीचं प्रतीक आहे. व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे अडथळे तुमचे दूर होतात. हे चित्र तुम्ही पूर्व किंवा दक्षिण भिंतीवर लावावं. लक्षात ठेवा, घोड्यांचं तोंड हे घराच्या आतल्या बाजूला असावं. आता पुढचं चित्र आहे ते म्हणजेच जोडीनं पोहणारे हंस किंवा पक्षी. कौटुंबिक सुख आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी चित्रांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. 2 हंसांची जोडी किंवा राधाकृष्णाचं चित्र लावल्यानं घरातील नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि नकारात्मकता दूर होते. हे चित्र नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच साऊथ वेस्टमध्ये घराच्या दक्षिण किंवा पश्चिम भागामध्ये तुम्ही लावू शकता. आता पुढचं चित्र आहे ते म्हणजेच खळखळता धबधबा किंवा पाणी. पाणी हे समृद्धीचं आणि पैशांच्या ओघाचं प्रतीक मानलं जातं. शांतपणे वाहणाऱ्या पाण्याचं चित्र हे घरामध्ये असल्यास उत्पन्नाचे नवनवीन स्रोत आपोआप निर्माण होतात. जडपणा किंवा कामामध्ये असलेली सुस्ती दूर होते. त्यामुळे पाण्याचं चित्र नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावून ठेवावं. यामध्ये खळखळता धबधबा जर असेल तर सोन्याहून पिवळं. यामध्ये पुढचं चित्र आहे ते म्हणजेच घनदाट हिरवं जंगल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानं तुमचं मन प्रसन्न राहतं आणि बुद्धी तल्लख होते. त्यामुळे हिरवळीचं चित्र घरातील मुलांच्या अभ्यासासाठी आणि एकाग्रतेसाठी उत्तम मानलं जातं. यामुळे घरातील वायुतत्व संतुलित राहतं. हे चित्र तुम्ही पूर्व दिशेला किंवा ईस्ट दिशेला लावणं सर्वात जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये या चित्रांपैकी कोणतीही चित्र जी तुम्हाला जमतील ती योग्य दिशेला जर तुम्ही लावलीत तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.